झाल्या ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून कोल्हापूर महापालिकेनं त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचे उत्तर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत तर हद्दवाढ कधी हा निश्चित तारीख आपण या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येणार काय? अध्यक्ष महोदय, कोल्हापूर नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये 1972 साली रूपांतर झालं. खरं म्हणजे आजपर्यंत आपल्याला दिसतंय की ज्या ज्या नगरांचा हद्दवाढ झालेली आहे त्या नगरांचा विकास झालेला आहे. मग नागपूर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ आज तागायत इतिहासामध्ये आजपर्यंत झालेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळं लोकसंख्येच्या मर्यादेमुळं केंद्र शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ होत नाहीये. अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जर पाहिलं तर शहरातील रस्ते, शाळा, दवाखाने, ट्रॅफिक सिस्टीम त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये नाही आहे, त्या ठिकाणी पार्किंग सिस्टीम चांगली नाही आहे आणि म्हणून कुठल्याही अम्युनिटीज त्या ठिकाणी आम्ही पुरवू शकत नाहीये. अध्यक्ष महोदय, 4 दिवसापूर्वी जलसंपदा विभागानं पाणी पुरवठ्याचं बिल थकीत असल्यामुळं कनेक्शन देखील तोडलं होतं, पाणी पुरवठा खंडित झाला होता. अध्यक्ष महोदय, 1998 साली डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर करण्यात आला, त्याप्रमाणे एकही रस्ता आम्ही करू शकलो नाही, एकही अम्युनिटीज आम्ही देऊ शकलो नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे उत्पन्न. या ठिकाणी हद्दवाढ न झाल्यामुळं, हद्दवाढ जरी झाली नसली तर शहराच्या आसपासची जी गावं आहेत त्यांना संपूर्ण सुविधा या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका देते. म्हणजे शाळा असतील, त्या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, सर्वच गोष्टी. असं असताना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्यानं अध्यक्ष महोदय शहरातील नागरिकांची मागणी होते. निवडणूक प्रक्रिया म्हणजे महानगरपालिका ज्या निवडणुका झाल्या ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून कोल्हापूर महापालिकेनं त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचे उत्तर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत तर हद्दवाढ कधी हा निश्चित तारीख आपण या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येणार काय? वरही रेंगाळणार.